मंडळी, मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका आजी-आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमधील आजोबा त्यांच्यासोबत असलेल्या आजीसाठी म्हणजेच त्यांच्या बायकोसाठी मंगळसूत्र घेण्यासाठी सोनाराच्या दुकानात गेले. तेव्हा त्या आजी-आजोबामधील प्रेम बघून दुकानदाराने फक्त ₹20 घेत त्यांना ते दागिने मोफत दिले. यानंतर आजी-आजोबांच्या डोळ्यात अश्रू आले. असा हा व्हायरल व्हिडिओ आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ बघितलाय आणि सर्वांनी आजी-आजोबा यांच्यातील या वयात असणाऱ्या प्रेमाचे आणि त्यांच्याप्रती दुकानदाराने दाखवलेल्या उदारपणाचे कौतुक केले. पण मंडळी, या व्हिडिओमागची खरी कहाणी जर तुम्ही ऐकली तर तुमच्याही डोळ्यांमध्ये अश्रू येतील. तेव्हाच काय आहे या व्हिडिओमागची खरी कहाणी, याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात. सोशल मीडियावर आजी-आजोबांच्या सोन्याच्या दुकानातील हा व्हायरल व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुरा येथील गोपिका ज्वेलरी येथील असून त्यांचे मालक निलेश खिवणसर हे आहेत. तर या व्हिडिओमधील आजी-आजोबा हे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवासी असून मुलगा सांभाळ करत नसल्याने ते गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती मिळते. या आजी-आजोबांचं नाव शांताबाई आणि निवृत्ती शिंदे असं आहे. त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी असा त्यांचा परिवार होता. मात्र काही वर्षांपूर्वी एका मुलाचं निधन झालं, तर दुसरा मुलगा व्यसनी असल्याने तो त्यांचा सांभाळ करत नाहीये. त्यामुळेच त्यांनी आपले घर सोडत संभाजीनगर शहर गाठलं आणि गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून जीवन जगत आहेत. गेल्या काही वर्षांपासून शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन ते पैसे मागतात. हे आजी-आजोबा पैसे मागण्यासाठी शहरातील गोपिका ज्वेलर्स या दुकानात गेले असताना बायकोला सोन्याचा दागिना घ्यावा अशी निवृत्ती शिंदे या 92 वर्षीय आजोबांची इच्छा झाली. तेव्हा आजोबा हे आजीला घे एखादा दागिना असं म्हणत असताना दुकानाचे मालक निलेश खिवणसरा यांनी पाहिलं. मात्र त्यांच्याशी बोलण्यासाठी जाण्याआधी दोघेही निघून गेले. नंतर ते त्यांच्या दुसऱ्या दुकानात असताना सदर आजी-आजोबा तिथे आले. दोघांना पाहून निलेश यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यात दोघेही पैसे मागून राहतात हे लक्षात आलं. शिवाय दागिना घेण्याची इच्छा आहे, मात्र सोन्याचे दर काय आहेत हे त्यांना माहीत नव्हतं. आपल्याकडे असलेल्या पैशात दागिने येतील असं आजी-आजोबांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी एक पोत घेतली आणि मंगळसूत्राची वाटी घेतली. पैसे विचारले तर ₹1120 त्यांच्यासमोर ठेवले. तर जवळपास 1-1.5 हजारांची चिल्लर पैसे त्यांच्याकडे होते. ते आजी-आजोबा पैसे देण्यास तयार होते, पण दुकानदार निलेश खिवणसरा यांची मात्र त्यांच्याकडून पैसे घेण्याची इच्छा झाली नाही. त्या आजी-आजोबांमध्ये असणाऱ्या प्रेमामुळेच निलेश यांनी आजीचे 10 आणि आजोबांचे 10 असे फक्त ₹20 घेतले आणि त्यांचे पैसे त्यांना परत केले. हे सर्व बघून आजी आणि आजोबांच्या डोळ्यात अश्रू आले. मंडळी, असा हा व्हायरल व्हिडिओ आहे, जो सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालाय. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ बघितलाय आणि सर्वांनी यातील आजी-आजोबा यांच्यात या वयातही असणाऱ्या प्रेमाचे कौतुक केले. तसंच अनेकांनी दुकानदार निलेश यांनी दाखवलेल्या उदारपणाचे कौतुक केले. त्यात आता आजी-आजोबा रस्त्यावर दिसताच अनेक जण त्यांची विचारपूस करत आहेत. यातील काही लोकांनी त्यांना आर्थिक मदत सुद्धा केली, पण अनेक जण असे आहेत जे त्यांच्यासोबत सेल्फी काढून जात आहेत. हा सर्व प्रकार या आजी-आजोबांसाठी नवीनच असल्याने त्यांच्यासाठी तो खूप विचित्र आहे आणि या सेल्फी काढणाऱ्यांमुळे त्यांना त्रासही होतोय. गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या या गरीब आजी-आजोबांना एका दागिन्याची मदत तर झाली, मात्र त्यांना कोणी निवारा देईल का, हा खरा प्रश्न आहे. म्हणून फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी या आजी-आजोबांसोबत सेल्फी काढण्यापेक्षा त्यांना काही आर्थिक मदत करावी किंवा त्यांच्या निवाऱ्याची सोय करावी, असे आवाहन आम्ही मराठी जनतर्फे सर्वांना करतोय. पण विनाकारण त्यांच्यासोबत सतत सेल्फी काढून त्यांना त्रास देऊ नका, ही सर्वांना नम्र विनंती.